त्रिपुरा सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठा आणि चर्चेचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, विदेशी चलनाची बचत आणि सरकारी खर्च कमी करण्यासाठी केलेल्या आवाहनानंतर आता त्रिपुरा सरकारने राज्यातील ग्रुप सी आणि ग्रुप डी मधील 50% कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरातून काम करण्याची सुविधा लागू केली आहे. 14 मे रोजी जारी करण्यात आलेल्या अधिकृत आदेशानुसार आता फक्त 50% कर्मचारी रोज कार्यालयात उपस्थित राहतील, तर उर्वरित कर्मचारी घरातून काम करतील. यासाठी प्रत्येक विभागात साप्ताहिक ड्युटी रोस्टर तयार केले जाणार असून एका आठवड्यात काही कर्मचारी कार्यालयात काम करतील, तर पुढील आठवड्यात त्यांना घरातून काम करण्याची परवानगी असेल. दक्षिण त्रिपुरा जिल्हा प्रशासनातून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून हा प्रयोग यशस्वी ठरल्यास पुढे इतर विभागांमध्येही तो लागू केला जाऊ शकतो. सरकारच्या मते या निर्णयामुळे इंधन बचत, सरकारी खर्चात कपात, वाहतूक कमी होणे आणि पर्यावरण संरक्षणास मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 मे रोजी देशवासियांना पेट्रोल आणि डिझेलचा विवेकपूर्ण वापर करण्याचे आवाहन करत मेट्रो सेवा, कार पूलिंग, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आणि शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर काही दिवसांतच त्रिपुरा सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे देशभरात याची मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय दिलासादायक मानला जात आहे, कारण दररोजच्या प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. तर काही तज्ज्ञांच्या मते सरकारी कामकाजावर त्याचा परिणाम होऊ शकतो. कोविड काळात खासगी क्षेत्रात वर्क फ्रॉम होम यशस्वी ठरल्यामुळे आता सरकारी क्षेत्रातही त्याचा प्रयोग सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे डिजिटल इंडिया मोहिमेलाही मोठी चालना मिळू शकते. ऑनलाईन फाईल सिस्टीम, ई-ऑफिस, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि डिजिटल प्रशासन यांचा वापर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही विरोधी पक्षांनी हा निर्णय आर्थिक संकट लपवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला असला तरी सरकारने हा निर्णय आधुनिक आणि ऊर्जा बचतीकडे नेणारे पाऊल असल्याचे स्पष्ट केले आहे. आता हा प्रयोग किती यशस्वी ठरतो आणि भविष्यात इतर राज्यही अशीच पद्धत स्वीकारतात का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.